डोंबिवलीत 15 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषानं लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या निखिल भोईर या भामट्याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी तो नेहमी बाउन्सर आणि गनमॅनसोबत फिरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड परिसरात राहणारा निखिल भोईर हा स्वतःला मोठा आर्थिक सल्लागार असल्याचे भासवत विविध व्यक्तींना गंडा घालत होता. डोंबिवलीतील एका नामांकित बिल्डरला 15 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचं आश्वासन देत त्याने 1.25% कमिशन आगाऊ घेतले. त्यानंतर भोईर यानं संबंधित बिल्डरला 5 कोटी रुपयांचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश बँकेत जमा केल्यानंतर बाउन्स झाला. ना कर्ज मिळाले ना दिलेले पैसे परत मिळाले. त्यामुळे बिल्डरनं विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात निखिल भोईर याच्या विरोधात यापूर्वी 6 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून त्यापैकी 4 गुन्हे फसवणुकीचे आहेत. तसेच नामांकित वकील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि इतर अनेकांचीही त्यानं फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विष्णुनगर पोलिसांनी निखिल भोईर याला अटक केली असून त्यानं आणखी किती जणांना गंडा घातला आहे याचा पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज आवश्यक होतं आणि त्या शोधत होते. त्यांना एका व्यक्तीच्या माध्यमातून आरोपीचा परिचय झाला आणि आरोपी निखिल भोईर यांनी त्यांना 15 कोटी कर्ज मंजूर करून देतो, त्यापैकी मला 1.25% हे कमिशन द्यावं लागेल असं सांगून त्यांना 13,50,000 त्यांच्याकडून घेतले आणि त्या मोबदल्यात त्याने त्याच्या बँकेचं अकाउंटमधून 5 कोटीचा त्याने चेक दिला, जो चेक पुढे बाउन्स झाला आणि त्यातून फिर्यादी यांना कळालं की त्यांची आर्थिक फसवणूक झाली. याचप्रमाणे सदर आरोपीने अन्य 2 व्यक्तींकडून पण असेच भुलतापा देऊन त्यांच्याकडून रकमा आगाऊ घेतलेले आणि त्यांना कुठलंही कर्ज उपलब्ध करून दिलेलं नाही. या आरोपीला आम्ही विष्णुनगर पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि त्याला उद्या मान्य कोर्टात रिमांडसाठी हजर करत आहोत. आरोपीविरुद्ध यापूर्वी इतर 5 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 3 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे, अशाच प्रकारची आर्थिक फसवणूक त्याने केलेली आहे. पुढील तपास चालू आहे.